दिंडोरी रोड येथील श्री सिद्ध कलेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने दिंडोरी रोड म्हसरूळ येथील पोकार कॉलनीतील श्री सिद्ध कलेश्वर महादेव मंदिरात भाविकांची भरपूर गर्दी बघायला मिळाली। प्रथम श्रावणी सोमवार निमित्ताने 100 किलो साबुदाणे खिचडीचे वाटप करण्यात आलं। येणाऱ्या पुढील 3ही श्रावणी सोमवाराला याच पद्धतीने साबुदाणा खिचडी वाटप ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील निरगुडे यांनी दिली आहे। या प्रसंगी प्रत्येक वैभव दराडे, वैभव उगले, ज्ञानेश्वर खर्डे, मनोज येवले, विलास कटाळे, मोहिनेश निकाळे, अमोल बच्चाव, राजेंद्र खालकर, किरण कोंड, मच्छिंद्र खोडे, राजेंद्र खोडे, विनायक खोडे, सागर खोडे आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। वादाप्रमाणे दरवर्षी श्रावण सोमवारी आजचा पहिला श्रावण सोमवार सिद्धिविनायक ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट पोकार कॉलनी या मंडळाचे अध्यक्ष सुनील निरगुडे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो। आजचा पहिला श्रावण सोमवार, या श्रावण सोमवारी आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी महाप्रसाद व तसंच आरोग्य शिबिर पण आयोजित केलेलं आहे। परिसरातील नागरिकांनी जो आतापर्यंत लाभ घेतला आणि तो संध्याकाळपर्यंत लाभ घेतली यासाठी नागरिकांचे आम्ही मंडळाच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। पुढच्या श्रावण सोमवारी आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या श्रावण सोमवारी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी परिसरातील नागरिकांना सिद्धिविनायक ट्रस्ट पोकार कॉलनी यांच्यातर्फे निमंत्रित करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय। दरवर्षीप्रमाणे इच्छापूर्ती रीती सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त आज या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होत आहे। गेल्या 4 वर्षापासून सलग आम्ही प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचं वाटप करत असतो। परिसरातील सर्व नागरिक यांचा सर्वांचा यामध्ये सहभाग असतो। अतिशय उत्साहाचं वातावरण त्या निमित्ताने या ठिकाणी असतं। श्री सिद्ध कलेश्वर महादेव मंदिर म्हणून या मंदिराची जी स्थापना झालेली आहे त्यामध्ये परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात। आज पहिला दिवस असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। भविष्यात येणारे 3ही सोमवार आम्ही याच उत्साहामध्ये पुन्हा एकदा खिचडी वाटप करणार आहोत। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक।